नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012चा जो काही पोस्को कायदा आहे तो पाहणार आहोत। यामध्ये देखील फक्त कलम लक्षात ठेवण्यासाठी आपण फक्त कलम तसेच प्रकरणे या दोघांचा व्हिडिओ हा असणार आहे, कारण प्रकरणावरही अनेक सारे प्रश्न आलेले आहेत। काही कारणास्तव विद्यार्थ्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे आपण प्रकरण आणि कलम म्हणजे तुम्हाला रिव्हिजन मारण्यासाठी जास्तीत जास्त फायदेशीर ठरावं या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे। उद्या आणखी एका वेगळ्या कायद्याचं मिळेल। अशा पद्धतीने सर्व जेवढे काही 19 इतर कायदे आहेत त्या सर्व 19 इतर कायद्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या पुढे 2 ते 3 वेळा जर तुम्ही हे कलम पाहिलेत, सिरीजनं पाहिले तर चांगल्या पद्धतीने लक्षात राहून जाईल। चला, जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली कलमाकडे सुरुवातीला प्रकरण पाहणार आहोत। तर आपल्याला हा जो काही टॉपिक आहे पोस्को अधिनियम 12चा, खात्यांतर्गत फौजदारी परीक्षेकरिता प्रश्न असणार आहेत यावर 2 आणि गुण असणार आहेत 4 मार्क। त्यामुळे ते देखील आपल्याला तेवढंच लक्षात ठेवायचं आहे। 4 मार्कासाठी आहे 2 क्वेश्चन 4 मार्क। त्यानंतर एकूण जर कलम बघितलं तर 46 कलम या कायद्यामध्ये आहेत। प्रकरण 1 प्रारंभिक आहे, प्रकरण 2 बालकावरील लैंगिक अपराध, प्रकरण 2 3 ते 12 मध्ये आहे। त्यानंतर प्रकरण 3 कोणत्याही प्रकारच्या संभोग वर्णन व प्रयोजनार्थ बालकांचा वापर आणि त्यासाठी शिक्षा प्रकरण 3 मध्ये सांगितलेली आहे। ती प्रकरण 3 हे 13 ते 15 या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रकरण आहे प्रकरण 4 अपराध करण्यास अपप्रेरणा व अपराध करण्याचा प्रयत्न करण्यास, हे प्रकरण 4 आहे आणि 16 ते 18 या कलमामध्ये ते देण्यात आलेलं आहे। प्रकरण 5 मध्ये जर बघितलं आपण तर या संबंधित माहिती कळवण्याची आणि कार्यपद्धती ही प्रकरण 5 मध्ये आहे। म्हणजे जो काही अपराध आहेत अपराधासंबंधी माहिती कळवणे व त्या संबंधीची कार्यपद्धती काय असावी या संबंधीचं प्रकरण 5 आहे, ते 19 ते 23 मध्ये सांगितलेलं आहे। प्रकरण 6 बालकाचा जबाब नोंदवून घेण्याची कार्यपद्धती, हे प्रकरण 6 24 ते 27 या कलमादरम्यान देण्यात आलेलं आहे। प्रकरण 7 विशेष न्यायालय, महत्त्वाचं प्रकरण आहे। प्रकरण 7 या ठिकाणचं विशेष न्यायालय आहे। प्रकरण 8 विशेष न्यायालयाची कार्यपद्धती आणि अधिकार कर्तव्य, हे देखील प्रकरण महत्त्वाचं आहे। प्रकरण 9 संकीर्ण, तर अशा स्वरूपात हे प्रकरण हे त्यांची सिरीज आपण पाहिलेली आहे। तर हे तुम्ही अनेक वेळा पाहू शकता व्हिडिओ आपले, म्हणजे काय होईल तर तुम्हाला ते रिवाइज होईल। ऑडिओपेक्षा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरतात परीक्षेमध्ये। चला पुढचं पाहूया। कलम 1 आता सिरीजने कलम पाहून घेऊया। तर अनेक वेळा काय होतं, कलम लक्षात राहत नाही। आयोग जवळपास 90% कलमावरच प्रश्न विचारतो, त्यामुळे कलम जर लक्षात असतील तर तुम्हाला इतर कायद्यावर चांगले मार्क पडणार, नक्की पडणार। कलम 1 संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ या संबंधीचं कलम 1 ची तरतूद आहे पोस्को कायद्याची। कलम 2 व्याख्या आहेत। कलम 3 अंतर्भेदी लैंगिक हमला व त्यासाठी शिक्षा, अंतर्भेदी लैंगिक हमला या संबंधित व्याख्या हे कलम 3 मध्ये सांगितलेली आहे। कलम 4 अंतर्भेदी लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा, ही कलम 4 मध्ये सांगितलेली आहे। कलम 5 विकोपकारी अंतर्भेदी लैंगिक हमला, तर कलम 6 मध्ये विकोपकारी अंतर्भेदी लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा। तर हे कलम पाहत असताना तुमच्या एक लक्षात गोष्ट आलेली असेल की ज्यावेळेस एक कलम त्या संदर्भात सांगतो आणि त्याची शिक्षा त्याच्या लागलीच खालील कलम सांगतो, त्यामुळे सिरीज जर पाठ केली तुम्ही तर खूप लक्षात चांगल्या पद्धतीने तुम्हाला राहू शकतं। नंतरचं आहे कलम 7 लैंगिक हमला, तर कलम 8 न लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा सांगितलेली आहे। कलम 9 विकोपकारी लैंगिक हमला हे कलम 9 मध्ये सांगण्यात आलेलं आहे, तर त्याबद्दलची शिक्षा हे कलम 10 मध्ये सांगितलेली आहे। काय? विकोपकारी लैंगिक हमल्याबद्दल शिक्षा। पुढचं आहे कलम 11 लैंगिक सतावणूक, व्याख्या सांगितलेली आहे कलम 11 मध्ये। म्हणजे लैंगिक सतावणूक म्हणजे काय, तर कलम 12 मध्ये लैंगिक सतावणुकीसाठी शिक्षा
सांगितण्यात आलेली आहे. तर त्याच पद्धतीनं कलम 13 मध्ये संभोग वर्णनपर किंवा चाइल्ड पोर्नोग्राफी असं पण त्याला म्हणतात. संभोग वर्णनपर प्रयोजनासाठी जर बालकाचा वापर केला त्यासंबंधीची कार्यपद्धती 13 मध्ये सांगितलेली आहे. तर कलम 14 मध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी किंवा संभोग वर्णनपर प्रयोजनासाठी बालकाचा वापर केल्याबद्दल शिक्षा पण सांगण्यात आलेली आहे. कलम 15 बालकाचा अंतर्भाव असलेल्या संभोग वर्णनपर साहित्याचा संग्रह करण्याबद्दल शिक्षा. तर कलम 16 मध्ये अपराधास अपप्रेरणा देणारे हे कलम आहे. कलम 17 अपराधासाठी अपप्रेरणा जे कोणी देतील त्यासाठी शिक्षा. तर कलम 18 अपराध करण्याचा प्रयत्न करणे यासाठी शिक्षा. कलम 19 अपराधाची माहिती कळवणे. तर कलम 20 मध्ये सांगण्यात आलेले आहे. कलम 20 मध्ये प्रसारमाध्यमे स्टुडिओ व छायाचित्रण सुविधा देणारी जी काही केंद्र आहेत त्यावर माहिती कळवण्याचे आवाबंधन टाकण्यात आलेलं आहे. तर कलम 21 मध्ये माहिती कळवण्यात किंवा प्रकरणाची नोंद घेण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा. कलम 22 खोटी तक्रार किंवा खोटी माहिती जर दिली तर त्याबाबत शिक्षा. कलम 23 प्रसारमाध्यमासाठी कार्यपद्धती. कलम 24 बालकाचा जबाब नोंदवून घेणे. कलम 25 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 164 अंतर्गत दंडाधिकाऱ्याद्वारे बालकाचा जबाब नोंदवून घेणे. CRPCचा जो काही 164 आहे त्यानुसार दंडाधिकारी बालकाचा जबाब नोंदवून घेतात अशी तरतूद पोस्को कायद्याच्या 25 मध्ये आहे. कलम 26 नोंदवायच्या जबाबासंबंधी अतिरिक्त तरतुदी 26 मध्ये आहेत. तर कलम 27 बालकाची वैद्यकीय तपासणी. कलम 28 सत्र न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून नेमणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. कलम 29 विशिष्ट अपराधविषयीचे ग्रहितक कलम 29 मध्ये आहे. कलम 30 सदोष मानसिक स्थितीचे ग्रहितक. 29 आणि 30 हे 2 ग्रहितक सांगणारे कलम आहेत तर ते लक्षात ठेवायचे. कलम 31 विशेष न्यायालयासमोर कार्यवाही CRPC प्रमाणे लागू असणे. म्हणजे विशेष न्यायालयांना देखील CRPC नुसारच कार्यवाही चालवली जाऊ शकते. कलम 31. कलम 32 विशेष सरकारी अभियोक्ता. विशेष सरकारी अभियोक्ता पोस्को कायद्याच्या कलम 32 मध्ये सांगितलेला आहे. कलम 33 विशेष न्यायालयाची कार्यपद्धती व अधिकार. कलम 34 पुढील कलम आहे 34 बालकाने केलेल्या अपराधाच्या बाबतीत कार्यपद्धती व विशेष न्यायालय याबाबत निर्णय देणार किंवा देतील. कलम 35 बालकाची साक्ष नोंदविण्यासाठी व प्रकरण निकालात काढण्यासाठीचा कालावधी कलम 35 मध्ये सांगितलेला आहे. कलम 36 साक्ष देण्याच्या वेळी बालकाला आरोपी न दिसणे किंवा बालकाच्या समोर आरोपी असणार नाही तर या संबंधित तरतूद कलम 36 मध्ये सांगितलेली आहे. कलम 37 न्याय चौकशी कक्षांतर्गत पार पडणे किंवा कॅमेरा इन का पार पडणे या संबंधीचं कलम भाष्य करतं कलम 37. कलम 38 आहे बालकांची साक्ष नोंदवून घेतेवेळी दुभाषी तज्ज्ञ किंवा जे काही ट्रान्सलेटर आहेत त्यांचं सहाय्य घेतलं जाईल. कलम 39 तज्ज्ञ व्यक्ती इत्यादीचे सहाय्य घेताना बालकासाठी मार्गदर्शक तत्वे तर हे कलम 39 मध्ये सांगितलेले आहेत. कलम 40 विधी व्यवसायाचे सहाय्य घेण्याचा बालकाचा अधिकार असतो. विधी सेवा प्राधिकरण त्याला ते मिळवून देऊ शकते. कलम 40 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 41 मध्ये अशी तरतूद आहे 3 ते 13च्या तरतुदी विशिष्ट प्रकरणाला लागू नसणे यासंबंधी कलम 41 भाष्य करतं. कलम 42 पर्यायी शिक्षा आहे. तर 42 मध्ये अधिनियम अन्य कोणत्याही कायद्याचे अल्पीकरण करणार नाही किंवा अन्य कोणत्याही कायद्यावर अतिक्रमण करणार नाही असं किंवा त्यामध्ये भर घालणार असणार आहे किंवा ह्या कायद्यामुळे एखाद्या कायद्याचं नुकसान न होता त्या कायद्यामध्ये भर घातला जाईल असं कलम 42 मध्ये सांगितलेले आहे. कलम 43 अधिनियमाविषयक जनतेमध्ये जनजागृती करणे व अधिकाऱ्यांना त्यांचं प्रशिक्षण देणे. कलम 44 अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे. तर कलम 45 नियम करण्याचा केंद्र शासनाचा अधिकार. तर कलम 46 अधिनियम
अंमलात आणताना उद्भवलेली अडचण दूर करण्याचा अधिकार. तर असे 46 कलम आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर एक कलम खूप महत्त्वाचे आहेत. कलम जर पाठ असतील तर इतर कायद्यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील, हे पण लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. उद्या आणखी भेटूया नवीन कायदा घेऊन.